आपल्याला काय पचन संस्था म्हणजे काय डायजेशन सिस्टीम बघायची पचन संस्था। आता पचन संस्थेची सुरुवात कुठून होते? पचन व्हायला तोंडापासून। आता तोंडात जेव्हा आपण काय अन्न घेतो तेव्हा तोंडामध्ये इथं अन्न आल्यानंतर इथे लाळ ग्रंथी असतात बघा, इथे काय आणि इथे काय, इथून काय होते त्या अन्नामध्ये लाळ मिक्स केली जाते। तर ते लाळीचं कार्य काय की अन्न मऊ होण्यासाठी, आणि त्यानंतर इथून ही जी नलिका दिसते तिला ग्रासिका म्हणतात मराठीमध्ये आणि इंग्लिश मधून इसोफेगस म्हणतात याला। यानंतर काय होते ते अन्न कुठे जाते? अन्न नलिकेद्वारे यकृत, त्याला काय म्हणतात? लिव्हर म्हणतात, लिव्हर। याच्यामध्ये काय ग्लुकोज जे असते, ग्लुकोज शर्करा साखर, त्याचं काय भरपूर प्रमाणात साठा असतो आणि याला जास्त प्रमाणात रक्त पाठवलं जातं, रक्त जास्त लागतं याला। आणि शरीरातली सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत, आणि यकृताच्या खालच्या बाजूला हिरवा दिसते म्हणजे काय पित्ताशय आहे, काय पित्ताशय। या यकृतातून जे पित्तरस आहे याच्यामध्ये साठवला जातो आणि हाच पित्तरस पुन्हा अन्न पचन करण्यासाठी मदत होते। जे स्निग्ध पदार्थ आहे ते पचन करण्यासाठी या पित्ताशयातून जे पित्तरस आहे ते पित्त मदत करतात। पित्त होते बघा ते या ही पिशवी आहे पित्ताशय म्हणतात, याद्वारे पित्तरस स्रावला जातो। इथे जाठरस सांगितलं होतं बघा तुम्हाला, याच्यामध्ये कोणकोणते असतात आम्ल? इथं हायड्रोक्लोरिक आम्ल हे HCl म्हणतात, पण हे जर आम्ल जर जे ऍसिड आहे बाहेर जर आपल्या ऍसिड भेटते नाही अंगावर जर पडलं तर पूर्ण जळून जातं, पण या जठराच्या भागात एक लेयर असते या हायड्रोक्लोरिक जे आम्ल असतात त्याच्यापासून काय करते वाचवण्याचं काम करते। त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल HCl म्हणतात त्याला, पेप्सिन आणि म्युकस म्हणजे स्लेस्मा या घटकामध्ये असतात, ते मिक्स होतात अन्नामध्ये आणि अन्न पचन करण्यासाठी मदत करतात। अशाद्वारे लहान आतड्याकडे जाते। काय ते दिसते अवयव शरीरातून म्हणतात इंटरनल ऑर्गन आहे शरीरातले मध्ये, यात कोणता आहे स्वादुपिंड, याला इंग्लिश मधून पॅनक्रियाज म्हणतात। काय म्हणतात? पॅनक्रियाज। यामधून जो रस स्रावला जातो त्याला स्वादुरस म्हणतात, तो अन्न पचन करण्यासाठी उपयोग होतो स्वादुरस। हे लहान आतडे, याची लांबी किती मीटर असते? 6 मीटर असते, आणि या लहान आतड्यामध्ये पूर्ण जे अन्न जे पचन होते त्या कोणत्या आतड्यामध्ये होते? त्या लहान आतड्यामध्ये। बाकी सर पूर्ण अन्न पचन आणि पाण्याचं शोषण जे आहे ते दिसते ना मोठे आतडे, त्या लहान आतड्यातून अन्न पुन्हा मोठ्या आतड्याकडे पाठवलं जातं आणि मोठ्या आतड्यामध्ये जे पाण्याचं शोषण होते आणि बाकीचं जे वेस्टेज आहे ते बाहेर फेकलं जातं बघा। लहान आतड्यानंतर काय मोठे आतडे दिसते ना मोठे आतडे, आणि मोठ्या आतड्याच्या सुरुवातीला जो दिसतो ना हा भाग त्याला काय म्हणतात? अपेंडिक्स। बघा अपेंडिक्सचं ऑपरेशन होते बघा, पोटामध्ये दुखतं, याचं कारण हा भाग काढून टाकला जातो। आता अपेंडिक्स सुरुवातीला असतो, त्यानंतर काय आहे याच्यामध्ये फक्त या मोठ्या आतड्यामध्ये पाण्याचं शोषण केलं जातं, बाकी पूर्ण जे पचन कोणत्या याच्यामध्ये होते? लहान आतड्यामध्ये। याची लांबी किती असते? 1.5 मीटर असते। किती? 1.5 मीटर, 1.5 मीटर लांबी असते याची।